जेव्हा मला कळालं मी व्याजाने आणलेले 50,000 रुपये माझ्या घरातून चोरीला गेले, जेव्हा ही न्यूज माझ्या आईने मला सांगितली, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अंधार येऊन गेलं. घरची परिस्थिती, त्यात भावांचं शिक्षण, त्यात वडिलांचा कणखर स्वभाव, पैसे गेल्यामुळे आईचं रडणं, आईला डायबिटीज आणि एवढा सगळ्यांचा विचार करून आपलं दुःख कुठे जाईल याचं भानच नव्हतं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक गायकवाड, दीपक फोटो स्टुडिओ याचा संचालक, राहणार लखमापूर. आज मी तुम्हाला माझ्या जीवनाबद्दल, संघर्षमय जीवन याच्याबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. माझी घरची परिस्थिती ही खूप हालाकीची होती. अक्षरशः आम्ही भाड्याच्या घरात दिवस काढलेत. राहायला घर नव्हतं स्वतःचं. तर आम्ही 10वीपर्यंत शनिवार रविवारी सुट्टी असताना आम्ही आईवडिलांसोबत मोलमजुरी करायला जायचो दुसऱ्याच्या शेतात. व मिळेल त्या सुट्टीत आम्ही लोकांचे कामं करू, जसं गवंडी काम झालं, कांदे लावणे झाले वगैरे शेतीचे कामं करायचो. परिवारात तसं आम्ही 3 भाऊ, एक मोठा भाऊ, 2 नंबर मी आणि एक लहान भाऊ. मोठ्या भावाचं शिक्षण हे 12वीपर्यंत झाले. घरची परिस्थिती नसल्याकारणाने मोठ्या भावाने पुढील शिक्षण हे स्टॉप केलं व घरचा खर्च चालवण्यासाठी मोठा भाऊ नाशिकला जॉबला गेला. प्रायव्हेट जॉब करत असताना मोठ्या भावाने मिळालेल्या ज्या पेमेंटमधून आमचं घर चालायचं व आमचं 2 लहान भावाचं शिक्षण व्हायचं. त्याचा एकट्याचा पैसा व वडिलांचा पुरेसा नव्हता. त्यासाठी आम्ही स्वतः पण काहीतरी काम करण्याचं ठरवलं व मी गावात मिळेल ते काम व छोट्या मोठ्या दुकानात 11वी-12वी करून मी दुपारच्या टायमाला कामाला लागलो. काम करत असताना आमच्या गावातील एक फोटोग्राफर, त्याला एक मुलगा लागत होता. तर मी त्याच्याकडे 100-150 रुपये रोजाने कामाला गेलो व त्याच्याकडे काम केलं. काम करत असताना मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. पण फोटोग्राफीतून मिळालेला रोज हा माझ्या घरासाठी पुरेसा नव्हता. 12वी नंतर मी नाशिक गेलो. नाशिक जाऊन मी कंपनी जॉईन केली. कंपनीत काम शोधत असताना मला नाशिकला मार्केटिंगचं काम मिळालं व मार्केटिंगचं काम मला असं वाटलं की मी कुठे गावोगावं जाऊन किंवा दुकानं जाऊन करू शकतो. तर मला शेतीचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना मी शेती या कंपनीत, ॲग्रिकल्चर कंपनीत जॉईन झालो. लोकांना घरी जाऊन डेमो द्यायचं. माझी पहिली बदली ही संगमनेरला झाली. मला असं वाटलं की संगमनेर बदली झाल्यानंतर मी कायमचं संगमनेर इथंच राहील. मी संगमनेरला डेमो वगैरे घरी जाऊन प्लॉट व्हिजिट करणं, शेतकऱ्यांना माहिती देणं हे कामं केले. नंतर 2-2 महिन्यानंतर माझी बदली चेंज व्हायला लागली. मी कधी छत्तीसगड टू व्हीलरने प्रवास केला, कधी पुण्याला गेलो, कधी मुंबईला गेलो, त्याच्यानंतर कधी मी गुजरात गेलो. आमच्या कंपनीचं मार्केटिंग होतं, बेदाणे वगैरे, द्राक्ष वगैरे याच्या पॅकेजिंग होतात. ते करत असताना आम्ही 4 मित्रांची एक टीम होती, ग्रुप होते. त्यात 2 मित्र हे ॲक्सिडेंटने एक्सपायर झाले असताना मला त्या ॲक्सिडेंटचा धचक बसला की गाडी चालवण्यात माझं मन लागत नव्हतं किंवा रूममध्ये आल्यानंतर माझं मन लागत नव्हतं. तर मी घरी परत येण्याचा निर्णय केला. घरी परत येत असताना मला डोक्यात असं आलं की घरी जाऊन, गावाकडे जाऊन करायचं तरी काय करायचं. एक तर घरची परिस्थिती पाहिली अशी, वडिलांना पाहिलं तर वडील दुसऱ्याची मजुरी करतात, घरी जाऊन आपण करायचं काय, आयतं बसायचं आयतं खायचं, अशी काही परिस्थिती नाही आहे आपली. त्याच्यानंतर मी घरी जाऊन मग माझ्या एक गावातल्या मित्राला कॉल केला की दादा मला घरी यायचं आहे, तुझ्याकडे काम मिळेल का. तो एक फोटोग्राफर आहे. मग तो बोलला दीपक तू घरी ये, मी तुला मदत करेल. मी घरी गेल्यानंतर मी त्याच्याकडे कामाला गेलो. करत असताना मी त्याच्याकडे 200-300 रुपये रोजाने 1-1.5 वर्ष काम केलं. त्यांनी माझं कौशल्य बघून त्यांनी असं सांगितलं की दीपक तू किती दिवस दुसऱ्याकडे काम करशील, तुझ्याकडे स्किल आहे, तू करतो व्यवस्थित, पार्टी डेव्हलपमेंट करतो, तर तू स्वतः का करत नाही. बस माझ्या डोक्यात खटका पडला की मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे. पण स्वतः करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा नव्हता. तर मी हा विषय घरी घ्यायचा की पप्पा मला एक छोटा मोठा कॅमेरा घेऊन द्या, मी माझा स्वतःचा उदरनिर्वाह चालू करेल. पण पप्पांना असं वाटलं की एक कॅमेरा घेऊन द्यायचा, आपली परिस्थिती जसं नाही, आपण बजाज फायनान्स किंवा कुठल्या तरी फायनान्सने आपण कॅमेरा घेऊन द्यायचा, यांनी केलं तर बरं, नाही केलं तर पैसे वायबार. तर पप्पांनी 3% 20,000 रुपये मला काढून दिले आणि सांगितलं की बाबा हे 20,000 घे माझ्या परिस्थितीनुसार आणि तुला वाटेल तो धंदा कर. तर आता 20,000 होणार काय. मग मला मित्रांनी सल्ला दिला की चला 20,000 काही का वेळा एक छोटा मोठा कॅमेरा घे, सेकंड वगैरे, तो स्टार्ट कर. मी एक छोटा कॅमेरा घेतला हँडी व्हिडिओचा व 3400 क्रॉप सेन्सर आहे फोटोग्राफीतलं, ते मी न्यू घेतला आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट केलं. मी वर्षभर सीझन केल्यानंतर मला जी 20-30-50,000 रुपये मी जे कमवले ते मी साईडला टाकले. सीझन संपल्यानंतर आता करायचं काय. सीझन हे 7-7 महिन्याचंच असतं. त्याच्यानंतर उरलेल्या टायमात
दुसरं काम करण्यापेक्षा मी स्टुडिओचा प्लॅन केला. स्टुडिओचा प्लॅन करत असताना स्टुडिओला टाकण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता माझ्याकडे. तो राहिलेला पैसा होता माझ्याकडे आणि नंतर मग मी परत वडिलांना सांगितलं की मला दुकान टाकायचं आहे, आपला धंदा व्यवस्थित चालतो आहे, 2 पैसे येत आहेत, तर आपण अजून कमवू शकतो. मग वडिलांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, तुला 20,000 दिले, तू व्यवस्थित केलं, तू हे जॉईंट वगैरे केलं तर काही अडचण आहे. तर परत पप्पांनी मला दुसरीकडनं 50,000 रुपये हे व्याजाचे काढून दिले आणि व्याजाचे काढून दिले असताना ज्याच्याकडनं मी पैसे घेतले त्याला अशी बोली केली की तू माझ्या मुलाला पैसे देतो व्याजाने, तर तोच तुला परत करायला येईल, माझा काही संबंध राहणार नाही. बस मी ठरवलं की पप्पांनी मला माझ्या हिमतीवर मला जर 50,000 काढून दिले तर आपण 50,000चे 50,000 त्याला लवकरच वापस करायचे. त्याच्यानंतर मी ते 50,000 घेऊन माझ्या घरी ठेवले. राहायला घर एक बेखोली होती मला. आमचं स्वतःचं घर नव्हतं, भाड्याचं घर होतं, अतिशय छोटं आणि राहायला जेमतेम बरं होतं असं आमचं घर होतं. मी ते व्याजाचे पैसे घरी ठेवले आणि घरात ठेवायला जागा नाही. आम्ही तांदूळाच्या डब्यात ठेवायचं किंवा एक छोटंसं मोठं कपाट राहायचं, तिथं असे वरतीच पैसे पडले राहायचे. मी ऑर्डरला असताना 2-3 दिवस झाले, त्याच्यानंतर मला मम्मीचा कॉल आला की आमच्या घरातून माझे 50,000 रुपये हे चोरीला गेलेले होते. आई जेव्हा पैसे पाहायला गेली तेव्हा आईला कळालं की घरी पैसे नाही आहेत. मी ऑर्डरला असताना जेव्हा मला आईने ही बातमी सांगितली तेव्हा मला फार मोठा धक्का बसला की मला 2-4-8 दिवसात मला स्टुडिओ टाकायचं आहे आणि स्टुडिओचा पैसा हा चोरीला गेला. आता वडिलांनी मला 3% पेमेंट पैसे काढून दिले, तर वडिलांना सांगायचं कसं, मागायचं कसं? कारण की आमचे वडील एवढे स्ट्रिक्ट होते की आम्हाला वडिलांसोबत बोलायची एवढी ताकद नव्हती. तर घरी आल्यानंतर आई रडत होती. आईचं ते अवसान वगैरे पाहून माझ्या काळजाला धक्का बसला की आता वडिलांना सांगायचं कसं काय? वडिलांना सांगितलं म्हणजे वडील आईला पण आणि मला पण बोलतील. तर मग मी राहिलो 2-3 जणांकडून पैसे मागितले. परत मी 50,000 रुपये हे व्याजाने घेतले. चोरीला गेलेले 50,000 आणि हे 50,000 असं माझ्यावर ₹1,00,000 कर्ज झालं आणि त्यावेळेस ₹1,00,000 कर्ज माझ्यासाठी खूप होतं. कोणी ₹5 देत नाही, त्या टायमाला माझ्यावर ₹1,00,000 कर्ज होतं. तर करायचं कसं? तर मी ते ₹1,00,000 मी जेमतेम किरकोळ सेकंड वगैरे साहित्य घेऊन स्टुडिओ ओपनिंग केली आणि ओपनिंग केल्यानंतर मी स्टुडिओत कंटिन्यू काम करायला लागलो. जे मिळेल ते काम घ्यायचं, रोजाने काम करायचं, काय करायचं, हप्ते भरायचे, वरच्यावर पैसे करायचं, घरी बाजाराला किराणाला पैसे द्यायचं, संपला विषय. असं करत असताना माझा जो मोठा भाऊ, जो 12वी नंतर आमच्या शिक्षणासाठी किंवा आमच्या घरासाठी जो बाहेर जॉबला गेला होता, त्याचा एका दिवशी कॉल आला की दादा तुझं कसं चालू आहे? व्यवस्थित चालू आहे म्हणतं. तर तो बोलला की मला पुढे क्लासेस वगैरे करायचे, कारण की कंपनी करून दिवस जाणार नाहीत, आपली परिस्थिती पाहिली अशी, पुढे लग्न या वगैरे आपलं एक तर हे होत नाही. तर ठीक आहे दादा म्हणतो, तुला काय करायचं? म्हणे मला शिक्षण करायचं. म्हणतं येऊन जा घरी, मी सांगेल. आमचे वडील एवढी स्टिक असल्या कारणाने मोठ्या भावाची हिंमत होत नव्हती की वडिलांना सांगायचं की मला गावाकडे येऊन मला शिक्षण करायचं म्हटलं की घरी बसून फक्त अभ्यास करायचा, शाळेत जायचं, घरी यायचं, असं होतं. आणि आमची परिस्थिती अशी नव्हती की घरी बसून अभ्यास करण्याची, काम करेल तर शिक्षण होईल. माझं शिक्षण TY BCom झाले. मी 12वी नंतर तर 15वीपर्यंत हे शिक्षण फक्त बाहेरून केले. फक्त पेपरला जायचं आणि पेपर करायचं. मी 3 वर्ष ऑल क्लिअर आहे BComमधून. माझं 11वी-12वी AMC झालेलं आहे. 12वी मोठ्या भावाचं 12वी झाल्यानंतर त्याचं FY SY TY ॲडमिशन मी करून त्याला फक्त पेपरसाठी बोलवलं आणि त्याने पण TY कंप्लीट केलं. त्याच्यानंतर त्याला क्लासेस करायचे होते, तर क्लासेसची फी होती 6-7 महिन्याची ₹30,000. तर मी ती जमा करून मी भरली व त्याचे क्लासेस चालू केलेत. मोठ्या भावाला माझ्याबद्दल एवढा आनंद वाटला की माझ्या लहान भावाने माझ्यासाठी काहीतरी केलं बुवा, पण मुळात त्यांनी आमच्यासाठी केलं म्हणून मी एवढं करू शकलो, म्हणून मी त्याला शिकण्याची संधी दिली. त्याच्यानंतर तो अजूनसुद्धा क्लासेस करतो आहे आणि सगळं त्याचा खर्च हा मी पुरवतो आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा स्टार्ट केलं फोटोग्राफी स्टार्ट केलं असताना मी लोकांना टायमावर काम आणि लोकांनी दिलेला पैसा याचं सगळं भान ठेवून लोकांना टाईम टू टाईम काम देत गेलो व मी माझ्या धंद्यात ग्रोथ करत गेलो. हळूहळू मी कॅमेरे अपडेट केले, हळूहळू मी व्हिडिओ कॅमेरा अपडेट केला, त्याच्यानंतर मी स्टुडिओ अपडेट केला. मी जो लोकांकडून घेतलेला पैसा होता तो टायमिंग मी वापस केला. कोणाचं काहीच कर्ज ठेवलं नाही. मी नेल झालो. नंतर मला असं वाटायला लागलं की मी नेल झाल्यानंतर आपण थांबायचं नाही, कारण की आपली परिस्थिती एवढी नाही आहे, तर कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची. त्यासाठी मी काय केलं, माझ्या स्वतःच्या पॉलिस्या काढून घेतल्या. माझ्या आईला डायबिटीज असल्या कारणामुळे आईचं कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून मी कामाला जाणं बंद करून दिलं आहे. आईला दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपये डायबिटीजचा खर्च आहे. दर महिन्याला मी आईला दवाखान्यात घेऊन जातो. खर्च मी करतो. माझा लहान भाऊ हा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. लहान भाऊची 12वी झाली, 12वी नापास येतो. त्याला बऱ्याच वेळा आम्ही सांगितलं की शिक्षण कर बाबा, शिक्षण कर, पण त्याच्यात कामात एवढं मन रमलं की त्याचं तर शिक्षण झालं नाही. 2 वेळा आम्ही फॉर्म भरूनसुद्धा तो राहिलेला विषय निघाला नाही. त्याच्यानंतर त्यांनी गवंडी काम केलं आणि अजूनसुद्धा काहीतरी काम करतो आहे. त्याच्यानंतर काम करत असताना लहान भावाला 2 व्हीलरची खूप हौस होती. तर आमच्याकडे एकच गाडी, आम्ही 3 भाऊ आणि एकच गाडी, ती पण मोठ्या भावाने घेतलेली.
तर तो याची त्याची गाडी मागून फिरायचा. तर मला ते आवडायचं नाही. मी त्याला बोललो, दादा आपली गाडी आहे, आपली गाडी फिरव. त्याला ती पल्सर आवडायची, तेव्हा पल्सर फॉर्मला होती, पल्सर आवडायची. तो याची पल्सर माग, त्याची पल्सर माग. मी त्याला सांगितलं, दादा आपली गाडी आहे, आपली गाडी फिरून दुसऱ्याची गाडी मागत नको जाऊ. तर नाही राहावलं. तर मी झोपलेलो होतो. त्याने सांगितलं, एक तर गाडी घेऊन द्या, तर मी दुसऱ्याची गाडी चालवणार नाही. आणि मला असं आहे की आपल्याकडे नाही राहिलं चालेल, पण दुसऱ्याची मागून घ्यायचं नाही. मी झोपेतनं उठलो. 43,000 माझ्या अकाउंटला जे सेविंग होती, मी ती सेविंग डाऊन पेमेंट भरली व लहान भावाला पल्सर घेऊन दिली. पल्सर घेऊन दिल्यानंतर लहान भाऊ गाडी एवढी फिरवायला लागला, तर त्यांनी नवी गाडी, शोरूमची गाडी 2-3 वेळा ठोकून दिली. मी पाहिलं, भाऊ राहिला, गाडी गेली चालेल पण भाऊ पाहिजे. या हेतूने मी ती गाडी वर्ष 1.5 वर्ष वापरली आणि नंतर ती गाडी मी सेल करून टाकली. मग आता गाडी विकल्यानंतर उरलेला जो पैसा होता, माझ्याकडे कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. आता तो जो पैसा होता तो ठेवलेला होता. करायचं तर काय करायचं. त्याच्यानंतर मी बऱ्याच वेळा ऐकलं की 2 व्हीलरवरनं रात्री 2 वाजता फोटोग्राफर आला, इथं ॲक्सिडेंट झाला, असा वारला, परत तिकडून आला, याने ठोकलं. चुकी नसताना फोटोग्राफर बऱ्याच वेळा एक्सपायर किंवा ॲक्सिडेंट झालेला आहे. हे पाहिलं, घरच्यांना सांगितलं की आता हे शक्य नाही 2 व्हीलरवर धंदा करणं. त्याच्यानंतर मग व्यवसाय करणं. मग मी त्याच्याकरता काय केलं, एक गाडी आमच्या घराजवळच विकायला निघाली होती. एक छोटीशी गाडी होती आणि कमी किमतीत भेटलेली होती. मग जी गाडी पल्सर विकलेली होती, त्या मिळालेल्या पैशातून मी ती छोटी 4 व्हीलर विकत घेतली. आणि ते 4 व्हीलर विकत घेतल्यानंतर मी सगळं व्यवसाय हा फोटोग्राफीचा त्या 4 व्हीलरतून करण्यात येतो. हळूहळू मी 2-2 ऑर्डर, 3-3 ऑर्डर करत मी आता वर्षाला 30-35 ऑर्डर करतो. आणि फोटोग्राफी क्षेत्रात असताना, चालू असताना मला असं वाटलं की फोटोग्राफी व्यवसाय हा एवढं देत नसेल, पण आपल्या धंद्याशी किंवा आपल्या व्यवसायाशी आपण प्रामाणिक राहिलो तर 100% व्यवसाय हा पुरेपूर देतोच. एक काळ असा होता माझा की मला राहायला घर नव्हतं. घर भेटलं तर घरात पुरेसा पेस नव्हता. आणि आज मी त्या बेखोलीचं बांधकाम हे मी 2 ताली बंगल्यात केलं आहे. मला खूप आनंद वाटतो आहे की मी एवढं फोटोग्राफीच्या जीवावर व स्वतःच्या व्यवसायाची प्रामाणिक राहून मी आज एवढं केलं आहे. संघर्षातून प्रेरणा या यूट्यूब चॅनलने मला माझ्या जीवनाबद्दल बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप आभार मानतो.